चला तर हा नववधूचा मेकअप मी कसा रेडी केला आहे ते बघूया. पहिलं म्हणजे त्वचा प्रिपेअर करणं म्हणजेच क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझर वापरून स्किनला आपण रेडी करतो. त्यानंतर आपण प्रायमर लावायचे. आता मी डोळ्यांच्या आय मेकअपसाठी तिच्या साडीच्या रंगाशी मिळतं-जुळती शेड घेतलेली आहे. त्याचबरोबर थोडीशी शिमर बेस असलेली आयशॅडो लावलेला आहे. लायनर छान ताणून लावलेला आहे आणि फेक आयलॅशेस लावलेले आहे, ज्यामुळे तिच्या डोळ्यांचा जो लुक आहे तो अजून उठून दिसेल. तर आता आपण आयब्रो शेप करून घेतल्यात आणि आयब्रो शेप केल्यामुळे डोळ्यांचा आय मेकअप आहे हा जास्तीत जास्त छान दिसतो. फाउंडेशनसाठी आपण वॉटरप्रूफ फाउंडेशन घेतलेलं आहे आणि जास्तीत जास्त लाँग लास्टिंग राहण्यासाठी ते आपण व्यवस्थित लावून नंतर ते ब्लेंड करून घेतलेलं आहे. फाउंडेशन लावून झाल्यानंतर आपल्याला पावडरने सेट करायचं आहे. आता फाउंडेशन आणि पावडर झाल्यानंतर ब्लशर लावण्यासाठी तुम्हाला तिच्या साडीतला जो रंग आहे, जो तुम्ही वापरलेला आहे, त्या रंगाबरोबर मॅच होणारं एकतर आयशॅडो आणि ब्लश मॅच करू शकता किंवा लिपस्टिक आणि ब्लश तुम्ही मॅच करू शकता. आता मी सॉफ्ट ब्लशर लावलेला आहे, हायलायटर लावलेला आहे, लिपस्टिकचा कलर मॅच करून घेतलेला आहे आणि हा नववधूचा लुक मी रेडी केलेला आहे. आता तुम्ही बघू शकता हा पूर्ण लुक किती सुंदर झालेला आहे आणि ही जी ब्राईड आहे ही किती सुंदर दिसते. आणि तुम्हा सगळ्यांना माहीत आहे की महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न करतात तेव्हा फुलांच्या मुंडवळ्या घातल्या जातात आणि या फुलांच्या मुंडवळ्या तिचा मामा घालतोय आणि ही इतकी सुंदर आणि खुलून दिसणारी ब्राईड तुम्हाला कशी वाटते?